बातमी भंडाऱ्यातून भंडाऱ्यामधील मामा तलावाचं खोलीकरण होणार आहे। एक धरण आणि 130 तलावांचा गाळ काढण्यात येणार आहे। गाळ शेतकऱ्यांना मोफत देण्यात येणार आहे। आमदार परिणय फुके यांनी ही माहिती दिलेली आहे। खरं तर भंडारा जिल्ह्याला तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि सगळ्यात जास्त तलाव हे भंडारा जिल्ह्यामध्ये आहेत। त्या भंडारा जिल्ह्यामधील एकूण 130 जे तलाव आहेत त्यांचं खोलीकरण केलं जाणार आहे। गोंदिया भंडारा जिल्ह्यामधील मामा तलावाचं खोलीकरण होणार आहे। गोंदिया जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात एक धरण आणि 130 तलावांचे गाळ काढण्यात येणार आहेत। तलावातून काढलेला गाळ हा शेतकऱ्यांना मोफत दिला जाणार आहे। आमदार परिणय फुके यांनी ही माहिती दिली आहे। तलावांची क्षमता कमी होत आहे, कुठेतरी सिंचनाची त्या माध्यमातून क्षमता कमी होत आहे आणि म्हणून यावर्षी मी या संदर्भातली एक लक्षवेधी सूचना केली विधानसभेच्या वेळेस। या विधान परिषदमध्ये ही एक लक्षवेधी सूचना केली होती आणि त्याची दखल माननीय फडणवीस साहेबांनी घेतली आणि त्यांनी संबंधित विभागाचे मंत्री आणि संबंधित विभागाच्या सचिवांना निर्देश देऊन भंडारा आणि गोंदिया जिल्हा वॉर फुटिंगवरती सगळे गाळमुक्त धरण झाले पाहिजे, गाळमुक्त तलाव झाले पाहिजे, याच्याकरता त्यांनी तसे निर्देश दिले आणि निधी देण्याचं त्यांनी आश्वासन दिले आहे।